म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, मी राणी गुणाजी. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सगळ्यात आधी झी मराठीकडनं आणि आम्ही सारे खवय्येच्या आमच्या परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना शुभ दीपावली. पण या दिवाळीच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला अशा कोरड्या देणार नाही आहोत. आज आम्ही तुमची भेट अशा एका कुटुंबाशी करवणार आहोत ज्या कुटुंबाचा आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे. या कुटुंबामध्ये कोण नाही आहेत, तंत्रज्ञ आहेत, कलाकार आहेत, त्याचबरोबर हे कुटुंब एक उद्योजकसुद्धा आहे. तुमची उत्सुकता जास्ती ताणत नाही तर हे कुटुंब कोण आहे हे लगेच बघूया. या प्रसिद्ध 3 पिढ्या कुठच्या आहेत हे तुम्ही ओळखलंच असेल. तर हे आहे प्रसिद्ध असं तळवलकर कुटुंब. स्मिताताई, स्वागत झी मराठीकडनं आणि आमच्या कार्यक्रमात सगळ्यांकडनंच तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ओळख मी करून देते म्हणजे स्मिताताईंना सगळेच ओळखतात, सुलेखाला सगळेच ओळखतात, पण ही लाडकी लेक आहे तिला प्रेक्षक बिचारे नाही ओळखत. कारण ती इतकी मेहनत घेते पण ती पडद्याच्या मागे मेहनत आणि महत्वाचं काम करते. आमच्या सगळ्यांचं भवितव्य जे आहे ना ते हिच्या एकटीच्या हातात असतं. ही कात्री चालवते, कात्री. ती एडिटर आहे आणि आरती तिचं नाव. तर मला वाटतं सुरुवात तिच्यापासून करूया सुलेखा, कारण एरवी आपण भरपूर गप्पा मारतो, सगळ्यांबद्दलच माहिती आहे. तर प्रेक्षकांना आरतीबद्दल माहिती नाही. आरती, घसघशीत हे मिळवलंस का, ओवाळणी मिळवलीस का? अजून नवऱ्याकडनं यायची, नवऱ्याकडनं यायचे पण घरच्या मोठ्या माणसांकडनं मिळाले ना. छान अभ्यंग स्नान झालेलं आहे, उठणं वगैरे लावून छान मंद असा छान अत्तराचा सुवास दरवळतोय घरामध्ये आणि त्यामध्ये चेहरा ओवाळणी दणदणीत मिळाल्यामुळे फुललेला आहे. आणि हिला मिळाली ओवाळणी. हा पण एक आमचा चांदोबा आहे. या चांदोबाचं नाव काय आहे? टिया. टिया तळवलकर. हा हा, होय की नाही? स्मिताताई, दिवाळीचं काय नवीन प्रोजेक्ट खूप आहेत. फिल्मच्या बाबतीत जास्त विचार करते, सिरियसचा तसं चालू आहेच. आणि फिल्म्सचं बघूया, झी मराठीच्या ज्या काही फिल्म्स आम्हाला करायच्या आहेत त्याच्यातल्या आता ताबडतोब नवीन सुरू करते. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे खरं तर असं एकही क्षेत्र राहिलेलं नाहीये आपल्या सिने जगतातलं की ज्याला स्मिताताई जोडलेल्या नाही आहेत. पण खरंच स्मिताताई, तुमच्याकडनं जेवढं शिकू तेवढं कमी आहे. कारण तुम्ही एकतर मला म्हणजे एक निवेदिका म्हणून मी सुरुवात करताना माझ्यासाठी तर ते आदर्श आहेतच. एक अतिशय प्रसिद्ध, अतिशय नावाजलेली अशी वृत्त निवेदिका आपली पहिली, आणि तुमचा आदर्श आहेच आमच्याकडे कायम. आणि एक प्रसिद्ध आणि अतिशय कुशल अशी निर्माती आणि दिग्दर्शक. आणि आज बघशील तसं कुशल स्वयंपाक करणारी बाई. तेच मी म्हणणार होते की ऍक्च्युली तुम्ही ह्या सगळ्या क्षेत्रात माहितीच आहेत आमच्या प्रेक्षकांना, पण आणखीन एक तो एक पैलू जो आहे स्मिता त्यांचा घरचा पैलू. घरचा पहिलं म्हणण्यापेक्षा काय होतं, आम्ही पुष्कळदा आउटडोअरला सुद्धा कित्येक वेळेला जातो शूटिंगच्या निमित्ताने. मग त्या शहरातली किंवा त्या गावातली काय स्पेशालिटी आहे, इथे मासे चांगले मिळतात किंवा इथे भाजणी चांगली मिळते किंवा इथे कोकणात जर गेलं तर काही ना काहीतरी मोदक चांगले मिळतात, असा जो काही प्रकार सगळीकडे ऐकला की मग युनिटवाले सगळे फरमाईश करत असतात, आम्हाला काहीतरी करून घाला. आणि गृहिणी जागरूक असते, खरंच आनंद होतो. बरेच वेळेला त्यांनी पॅकअप करून संध्याकाळी आता मला कंटाळा पॅकअप आणि घरी चलून मासे खाऊया असं पण करतात त्या. माझ्या समोर केलं. आणि मग बनवता घरी येऊन एवढं? हो, स्वतः बनवतात, उत्साहाने बनवतात. अख्खा दिवस शूटिंग केल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक करतात आणि आम्हाला सगळ्यांना खाऊ घालतात. पण आम्हालाही माहिती होतं, आम्हाला ही कुणकुण लागलेलीच होती आणि म्हणूनच आम्ही अख्खं आमचं झी मराठीचं हल्ला बोल स्मिताताईंवरती केलेला आहे. मग स्मिताताई, आता जाऊया ना स्वयंपाकघरात? जरूर, चला वगैरे खोचून घरी चला. आणि आता पॅकअप नंतर स्वयंपाक नाहीये, स्वयंपाकानंतर पॅकअप. फॉर अ चेंज. तर आता आपण सुरू करूया.
सगळे सॉलिड उत्सुक असणार आहेत की तळवलकरांच्या घरात शिस्त काय. करूया ना. चला दिवाळी आहे म्हटल्यानंतर सुरुवात आपण गोडानीच करायची, तर म्हणून एक छानसा गोडसा पदार्थ हो ना सुलेखा. सुलेखा सारखाच गोड. कुठचा आहे आता आपण बनवणार आहोत शेवयांचा शिरा. नेहमी शेवयांची खीर बनवतो आपण, पण आज शिरा बनवणार आहोत. भरपूर बनवूया. भरपूर आवडते आणि आपण दोघी एक एक चमचाच खाऊया. नको दिवाळी खाऊया ग, सुखात खाऊया. चालेल. आणि मग नंतर तळवलकर आहेच ना, अशी काय म्हणजे काय, मग फ्री ऍडमिशन आहे. फ्री ऍडमिशन ना, मग अजून काय पाहिजे. त्यामुळे तो भरपूर बनवायचा आहे. तर साहित्य बघा काय काय लागणार आहे. आपण बनवतो आता शेवयांचा शिरा. सर्वात आधी शेवया 1 वाटी, तेवढंच 1 वाटी साखर आणि त्याच्या दुप्पट दूध, रोज पेटल्स गार्निशिंगसाठी तूप 2 ते 3 चमचे, त्याच्यानंतर बाकीचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा किसमिस, केशर, मसाला जो आपल्याला दुधाचा मसाला लागतो तो, ओके, वेलची पूड, काजू आणि बदाम. ओके. तर हे साहित्य झालंच. पण मला आता सांग की हे शेवया तू अशा भाजलेल्या घेतल्यास, पण समजा कोणाला ह्या नाही मिळाल्या तर आपल्या रेग्युलर शेवया पण चालतात. नाही अगं, मिळतात या बाजारात. 2 प्रकारच्या असतात. एक पांढऱ्या रंगाच्या असतात ज्या भाजलेल्या नसतात, पण या भाजलेल्या असतात त्या आपल्याला थोड्याशा तुपावर भाजायला लागतात. ओके ओके. पण ह्याच्यानीच खमंग होत असेल. हो, येस. आणि याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. आपण जर का 1 वाटी शेवया घेतल्या तर तेवढी 1च वाटी साखर घ्यायची असते आणि त्याच्या दुप्पट दूध घ्यायचं असतं. आपल्यासाठी साखर आपण कमी घालूया, म्हणजे आपल्याला एवढा शिरा खाता येईल. हां, तर ते प्रमाण तर आपण करताना कमी घालूया थोडंसं. आणि हा आपला नेहमीचा दुधाचा मसाला आहे. ओके. बरं, दूध सुद्धा मी पूर्ण 2 वाट्या घेत नाही, कारण परत ते हाय कॅलरी होतं. मी थोडंसं त्याच्यात आपलं हे सुद्धा घालते, पाणी घालते, म्हणजे हे तुझ्या माझ्यातच राहू. येस येस. दिवाळीत तुम्हाला हवं तर भरपूर दूध होता. तर हे साहित्य तर तुम्ही नीट लिहून घ्या. पण आता आपण जरा तयारी करूया ना. राजेशाही आहे सगळं, तर एक छोटासा ब्रेक घेऊया. एक छोटासा ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं स्वागत. आणि आता साहित्य तू छान समजावलंस सगळं, गोड अगदी. तर आता करायचंय काय सांग. कढई तापत ठेवलेली आहे. आपण सर्वात आधी तूप घालूया कढईमध्ये आणि सगळं मंद आगीवरतीच करायचं आपल्याला. आपल्या दोघींसाठी करतोय आपण. हो, येस. त्यांना घालू दे हवं तेवढं तूप. तू आपल्या दोघींसाठी बनव. 2 ते 3 चमचे तूप घालते मी, कारण तशा शेवया आहेत भरपूर, तेवढं लागेल. त्याच्यामध्ये आपण जरासं गरम झालं की शेवया टाकू. हे आपण परतायचे आहेत ना, थोड्याशाच परतायच्या, आणि ऑलरेडी परतलेल्या असतात, रोस्टेडच आहेत. तर तू अगदी तुझ्या रोलला परफेक्ट असा पदार्थ निवडलास का? असंभव मध्ये इतकी प्रेमळ बहीण, इतकी प्रेमळ म्हणजे तिला आपल्या मला त्या प्रेमळपणाचा त्रास होतो कधी. पण एवढ्या दुष्ट बहिणीचा तुला रागच येत नाही म्हणजे काय? ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, तेव्हा आम्हाला खूप कठीण जातं म्हणजे एकमेकांची जरा. पण म्हणून ती पडद्यावर सुद्धा रागवत नाही तिच्यावर. आणि आम्ही आपले नुसते असे धुमसत असतो की काही अशी करते, हिला असं वागवते, तसं असं करते. आणि तू असं प्रेमळपणे त्याची बाजू घेत 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 सतत ती शैलेशला पटवतच असते की नाही माझी बहीण किती चांगली आहे, आणि तुम्ही उगाच खोटे नाटे आरोप करताय. पण ती खरंच खूप चांगली, आणि सगळे उगाच खोटे नाटे आरोप करतातच तिच्यावर. आहे म्हणजे आहे ते सोडणंच नाही. भूमिकेत ती अशी पूर्ण शिरले मी. पास. हे बघ, थोडासा आणखीन परतूया आपण. हा, ओके ओके. हा तू नवऱ्याला करून घातलास की नाही खायला? तुला गंमत सांगू का, मी माहेरची पाठारे प्रभू, मी धरा तिची. आणि शेवयांचा शिरा आमच्याकडे म्हणजे सणासुदीला आणि जावयासाठी खास केला जातो. दिवाळीत तर असतोच असतो. आणि लग्नाचे पहिले 2-3 वर्ष त्याचे इतके लाड झाले होते आणि त्याला दर वेळेला शेवयांचा शिराच खायला मिळायचा. म्हणजे तो ॲट 1 पॉइंट खूप वैतागला होता की आता खूप झालं, आता प्रेम खूप झालं. आता हा परतलाय व्यवस्थित छान. ओके. आता यात आपण दूध ना तर सांभाळून घालायला लागतं, कारण पटकन उडतं ते सगळं. पण मग हा तू आता तळवलकरांकडे शिकवलास की नाही, सासूबाईंना? नाही, माझी आई इथे येऊन करते. अच्छा. हा मी खूप खाऊन झालाय, वयाची 20 वर्ष मी हेच खात आली. हो, आणि मला खूपच आवडतं.
मग लेकीला घालतेस की नाही? हो, लेकीला पण आवडतं, खूप आवडतं आवडतं ना? हो. माझा नवरा फक्त बघत नाही त्याच्याकडे, बस त्याने पण झालं. खूप खाऊन झालं. कारण तो फक्त सासूच्या हातचं खातो ना, म्हणून. त्याच्यामध्ये काय ग स्पेशल आपण सगळं साखर प्रेम. घालूया ह्याच्यात. हो हो, साखर तुला आठवते ना आपल्याला? हो, बस एवढी, येस. थोडीशी आणखी. हे शिजत पटकन असेल ना, पटकन सुद्धा शिजतं म्हणजे- आणि पटकन खायला सुद्धा होतं Yes, ते. म्हणजे अचानक 5 जावई जरी मिनिटात, आला, हो, 5 मिनिटात होतो हा मिनिटात. पदार्थ. आणि तू इतकं काय काय मस्त ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, छान कातरलेले बदाम आहेत, काजू आहेत, केशर आहे, दुधाचा आता मसाला आहे. घालूया त्याच्यात. ओत ग ओत, दिवाळी आहे, तू बिंदास होत. थोडा थोडा, सगळं थोडं थोडं, थोडीशी किसमिस, येस. ओके, काजू. काजू घालूया. काजू भरपूर घातले तरी चालतील. हां चालतात आपल्याला थोडे. आता काय हवंय तुला? वेलची पावडर आहे का केशर? हो, आपल्याला केशर कसा घालायला लागतो माहिती तुला ते हे करायचंय का? डायरेक्ट चालतं ना? डायरेक्ट चालतो, पण जास्ती त्याचा स्वाद कधी येतो की आपण थोडीशी वाटी गरम करायची, त्याच्यात केशर घालायचा, थोडंसं दूध घालायचं आणि मग ऍड मग करायचं. हां. आता हा आपण ऑलरेडी घालूया. मी परतून ठेवलेला आहे, हा आपण थोडासा घालूया याच्यात. त्याच्याने साहजिकच त्याचा स्वाद वाढतो, स्वाद आणि त्याने त्याच्यामुळे- रंग सुद्धा हां. येतो. अगं दिवाळी आहे, तू आता त्याच्यामध्ये शेवयां इतकाच जरा केशर घाल बघू, म्हणजे खाताना असं तो स्वाद येतोच. हे आळवायचं फक्त ना, बाकी हो, झालं. हो. आणि तो चकचकीत झाला पाहिजे, सुट्टा झाला पाहिजे एकदम. हां ओके. आणि हा कंटिन्युअसली हलवायला लागतो, नाहीतर तो खालती लागतो. ओके, ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा छान आता आळवून घेऊया आपण. हो. तोपर्यंत साहित्य आणि कृती घ्या. शेवयांचा शिरा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: शेवया, साखर, दूध, गुलाबाच्या पाकळ्या, तूप, किसमिस, केशर, दुधाचा मसाला, वेलची पावडर, काजू आणि बदाम. कृती: प्रथम तुपावर शेवया परताव्यात, मग त्यात दूध, साखर, दुधाचा मसाला, किसमिस, काजू आणि केशर घालून मिश्रण आळवावं. तयार झालेला आहे शिरा आमचा. आणि हा एक छानसा चांदोबा पण आलेला आहे. हिचं नाव काय? नाव काय सांग? टिया. तर हिची लेक आहे सुलेखाची आणि स्मिता त्यांची नात. तर आता हिलाच नैवेद्य दाखवायचा आहे छानपैकी. आणि ती रिपोर्ट देणार आहे कसं झालंय ना. म्हणू खायचा आणि काय म्हणायचं. तर टियाने सांगितलेलं आहे मस्त झालेलं आहे. तर आता ते आपल्याला खायचंय बसून मस्त पुन्हा उडवायचंय. हा मी खाणारच आहे, प्रश्नच नाही. अगं मी हे अक्कच घेणार होते. मस्त, खरंच मस्त आलं. खमंग, छान, व्हेरी गुड, अप्रतिम झालंय. आरामात बसून खातो. एक ब्रेक घेऊ दे ना. आणि नंतर दस्तूर खुद्द स्मिता ताई आपल्याला शिकवत आहेत ना. ओके, एक ब्रेक घेऊया छोटासा आणि मग त्या काय शिकवत आहेत ते बघूया. सारस्वतांकडे हमखास केला जाणारा हा पदार्थ कुठचा आहे ते विचारूया स्मिता ताई. कुठचा आहे? याला म्हणतात मुगागाठी. मुगागाठी. हा, म्हणजे दर सणाला म्हणा किंवा कुठच्याही दिवाळीच्या दिवशी किंवा कुठल्याही शिवराक, ज्या दिवशी शिवराक शाकाहारी ज्या दिवशी असेल घरात, त्यावेळेला हा पदार्थ हमखास करतात. तर आता साहित्य पण शिकूया ना. काय ओलं खोबरं, सोललेले मूग, चिंच, हिंग, राई, कढीपत्ता, मीठ, ओल्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, काजूचे तुकडे, कोथिंबीर वरनं घालायला, काळा मिरी आणि तेल. ओके, साहित्य बघितलं. तर आता काय करायचं सगळ्यात आधी? पहिल्या प्रथम पाणी उकळायला ठेवायचं कुठच्याही छोट्याशा खोलगट अशा पातेल्यामध्ये. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे सोललेले मूग, मूग सोलायला बसवायचं का घरात कोणाला? मूग सोलण्याचं सुद्धा एक टेक्निक आहे. ते पाण्यातनं फार खळखळवून घ्यावे लागतात आणि ते जितके खळखळवाल तुम्ही पाण्यात तितकं आपोआप अशी सालं वर तरंगून येणार. ओके ओके, म्हणजे ते पटकन होईल ना. पटकन होतं. हिरव्या मिरच्या घातल्यात आपण उभ्या चिरलेल्या आणि काजू मस्त आणि कढीपत्ता. ओके, काजूचे तुकडे तुम्हाला मुगाच्या एवढेच घालायचे असले तरी घालू शकतो. दिवाळी आहे स्मिता ताई. मग जर वाटलं कुणाला की आपण जेवढे मूग घेतले तेवढेच काजू तुकडा पण घ्यावा, तर ऍक्च्युली दिवाळीच्या नंतर ते त्याला काजू गाठी म्हणावं लागेल. काजू गाठी नाही, पण आपल्याकडे एवढे ड्रायफ्रुट्स येत आहेत दिवाळीच्या सीझन मध्ये. तर अशा वेळेला तुम्ही बिंदास असं करू शकता.
आणि छानपैकी हे उकळत ठेवायचे. हां. अगदी मऊ दाणा शिजेल इथपर्यंत मूग ते शिजले पाहिजे. स्मिता ते झालंय ना आता हो, मऊचं छान, रस छान. व्यवस्थित छान शिजलं पाहिजे, ते चांगलं शिजलंय. हां, मोडून बघायचं. आणि मगाशी जे मी वाटण सांगितलं, हां. मला जरा चमचा द्या, म्हणजे मी सांगते. खोबरं आणि काळं मिरी असं अर्ध, जे मगाशी खोबरं दाखवलं होतं त्याच्यातलं अर्ध खोबरं घ्यायचं आणि काळ्या मिरीचे एक 7-8 दाणे आणि बारीक अगदी गोळी वाटायची. ती गोळी वाटून मग बाकीच्या उरलेल्या नारळाचा रस काढायचा आणि पहिला जाड रस आहे तो ह्याच्यात घालायचा आणि दुसरा बाकीचा रस सगळा चिंचेत घालायचा. अच्छा, असे हे 2 तयार करायचे. वेगळे वेगळे आहेत ते. आता हा पातळ जो रस आहे चिंचेतला, हा पहिला प्रथम याच्यात घालून टाकायचा. वाव, यात चव येणार आहे ती. मुळात काय आहे, आपल्याकडे म्हटलं तसं कोकणात किंवा गोव्यात नारळाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात होतं नारळ, आणि त्याची क्वालिटी सुद्धा इतकी वेगळी असते. ऍक्च्युअली नाही का, कारण आमच्या घरी सुद्धा ना स्मिता ते नेहमी मला मेलीनच म्हणतो फिश करी वगैरे केली, ते गोव्यासारखी नाही झाली. पण मी त्याला तेच म्हणते की एकतर गोव्याचा नारळ ती चवच असते, नारळाची चव असते. किंवा कोल्हापुरात गेल्यानंतर मटण छान होतं म्हणतात, कारण कोल्हापूरचं मटण हेच मटण आणि ते सुकं खोबरं याची चवच वेगळी आहे. याला आता छान उकळ आली. याला उकळ आल्यानंतर मग हे जे जाड रसाचं वाटण आहे ते याच्यात, मिरी आहे ना, मिरी आणि खोबरं आणि जाड रस. ओके, की झालं. हे चांगलं एकजीव करायचं. त्याच्यावर कोथिंबीर, जेमतेम असं नैवेद्य दाखवण्यापुरता धीर धरायचा जरा आणि मग ते असं भुरकायचं. भुरकायचं कशा बरोबर? भाताबरोबर. भात आणि नारळ हे तर महत्वाची गोष्ट कोकणात. येस, तर हे रेडी झालेलं आहे ना, आता काही नाही करायचं. आता फक्त एकच आहे की याला वरण फोडणी द्यायची. ओके ओके. तेलावर हिंग, मोहरी, थोडीशी हळद घालून वरण फोडणी द्यायची फक्त. ओके. आणि मस्तपैकी गरमागरम भात आणि हे घेऊन जेवायला बसायचं. मग आता आपण फोडणी देऊया त्याला ना, छान चुरचुरीत अशी फोडणी करूया. आणि तोपर्यंत साहित्य कृती लिहायला हरकत नाही का, कारण फोडणी आपली नेहमीची आहे. तर तुम्ही साहित्य आणि कृती असं छान हे सारस्वती लिहून घ्या. मुगा गाठी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, सोललेले मूग, चिंच, हिंग, मोहरी, कढीपत्ता, मीठ, ओल्या मिरच्या, काजू तुकडे, कोथिंबीर, काळी मिरी आणि तेल. कृती: प्रथम उकळत्या पाण्यात सोललेले मूग, मिरची, काजू, कढीपत्ता आणि मीठ घालून मिश्रण शिजवावं. चिंच आणि खोबरं यांचा पातळ रस आणि मिरी आणि खोबऱ्याचा जाड रस घालून मिश्रण एकजीव करून त्यावर कोथिंबीर पेरावी. ओके, तर हे सगळं रेडी झालेलं आहे. आणि ही एक माहेरवाशीण आहेच, पण अजून एक ही आयतं खायला आलेली माहेरवाशीण आहे. आईनी बनवलेलं आणि वहिनीनी बनवलेलं आणि मी याचा घाम गाळलेला त्याच्याबरोबर. तर आता तू खा पोटभर. म्हणजे कसं असतं ना, माहेरवाशिणींचे आशीर्वाद मिळाले ना की दिवाळीच्या निमित्ताने अजून भरभराट होते. होय की नाही स्मिता? आणि आणखी माहेरवाशिणी घरात येतात. सुनेवर अवलंबून. येस. ओके, तर या माहेरवाशिणीला भरूया आणि तिच्याकडनं पण रिपोर्ट घेऊया. काय ग वहिनी कसं केलं ते नंदेनी सांगायला पाहिजे ना, ठसक्यात. सांग पटकन. प्रेमाने सांग, दिवाळी आहे. सांग पटकन. छान आहे ना, सुंदर आहे ना, काय की नाही टिया, मस्त आहे की नाही? की मी वाईट म्हणेनच ना. तुला दिवाळीला भाऊबीज अशी घसघशीत हवी आहे का नको? खूप तर एनी विच वेज मिळणारच आहे तिला. नाही, मग त्यामुळे वहिनीला जपायला लागतं, कौतुक करायला लागतं वहिनीचं. तर आणि या ठकूला पण बघा, तिने पण मस्त आता डल्ला मारणार आहे. तर हे आम्ही छान छान आता सगळं खातोय मस्त आरामात बसून. झी मराठीच्या माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप खूप मनापासूनच्या शुभेच्छा आमच्या सगळ्या तळवलकर परिवारातर्फे. कारण या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळा परिवार तुमच्या समोर आलो. तेव्हा हक्कानी कोणताही पदार्थ खावासा वाटला तरी जरूर इथं यायचं, हक्कानी फोन करायचा. आमच्यापैकी कोणीही तुमच्या स्वागताला नक्की हजर असेल. 3 पिढ्या आहेत, त्यामुळे कोणीतरी एक मेंबर असणारच. तळवलकर फॅमिली इतकी मोठी आहे आणि जोडलेली माणसं सुद्धा प्रचंड आहेत तळवलकरांनी. त्याच्यामुळे दिवाळीचा जल्लोष
जबरदस्त होणार आहे. तर आता आपण जास्ती वेळ नको करूया कारण आम्हाला खूप भूक लागली. हिला पण खूप भूक लागलेली आहे. तुला हॅपी दिवाळी म्हणायचं होतं ना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. Yes. सगळ्यांना झी मराठीकडनं आणि तळवलकर फॅमिलीकडनं Happy Happy दिवाळी. दिवाळी. बाय. परत भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी लुबावे. आम्ही सारे खवय्ये.